आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। चंद्रपुरात मानापमानावरून आता नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता। तर वडेट्टीवार कार्यक्रमाचे अध्यक्ष तर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे। महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपुरात होतं कार्यक्रमाचं आयोजन। तर पश्चिम रेल्वेच्या डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली। तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांचं वेळापत्रक यामुळे कोलमडलं। एचएमपीव्ही विषाणूचे 11 रुग्ण आढळले। गुजरातेत 8 वर्षांच्या मुलाला तर यूपीमध्ये 60 वर्षीय महिलेला एचएमपीव्हीची लागण। प्रस्तावित वाढवण बंदरासाठी आता आवश्यक असलेले जमीन हस्तांतरण आणि आवश्यक परवानग्या ह्या 31 मार्चपर्यंत पूर्ण करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यासंदर्भात आदेश। 12वीच्या परीक्षेचं प्रवेशपत्र हे आजपासून उपलब्ध। तर शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशपत्र मुद्रित करून विद्यार्थ्यांना विनाशुल्क उपलब्ध करून देण्याचे निर्देश। सरकारकडे मुंबई पालिकेचे 16,500 कोटी थकीत। सहाय्यक अनुदान, पाणीपट्टी, मालमत्ता कराचा यामध्ये समावेश। पालिकेनं प्रकल्पांच्या खर्चासाठी मुदत ठेवींना हात लावावा अशी माहिती। तर जयपूर मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबार प्रकरणातील आरोपी चेतन सिंग मानसिक आजारानं ग्रस्त। अकोला कारागृह प्रशासनाची सत्र न्यायालयात माहिती। आरोपीनं एक्सप्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून 3 जणांची हत्या केल्याचा आरोप। राज्यात विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता विशेष मोहीम। तर विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचंही आवाहन। रत्नागिरीच्या दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार वर्ल्ड हेरिटेज हा दर्जा। तर जिल्हा प्रशासनाकडून ही संदर्भात पाहणी। सुवर्णदुर्ग किल्ला पर्यटनाच्या दृष्टीनं जागतिक पातळीवर जाण्याचा प्रशासनाकडून विश्वासही व्यक्त।